नंदनवनवरील शिवसेनेच्या बैठकीची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। कोकणातील आमदारांच्या बैठकीची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली आहे। एकनाथ शिंदेंचे सर्व आमदारांना युती धर्म पाळण्याचे आदेश असले तरी रायगडची जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आमदार महेंद्र दळवी मात्र अजूनही ठाम आहेत। शिंदेंच्या सूचनेनंतरही दळवींची आग्रही भूमिका पाहायला मिळते। महेंद्र दळवींनी आपली मुलगी जुईली दळवी हिचा उमेदवारी अर्ज भरलाय। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत रायगडच्या जागेवर चर्चा सुरू राहील अशी महेंद्र दळवी यांची भूमिका आहे। तर महेंद्र दळवी यांच्या भूमिकेमुळे महायुतीत रायगडच्या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतो। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले जात आहेत। उमेश, काय सविस्तर माहिती? मेघना, थोड्या वेळापूर्वीच नंदनवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली। यामध्ये कोकणातले सर्व जे आमदार होते, महत्वाचे नेते मंडळी होते, यांना बोलवण्यात आलं होतं। यांच्या सर्वांसोबत चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला रायगडची जागा गेलेली आहे आणि त्यानंतर आता युती धर्म पाळत आपण सर्वांनी रायगडचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील अनिकेत तटकरे त्यांना साथ द्यायला पाहिजे अशा प्रकारची सूचना आणि अशा प्रकारचं आवाहन जे सर्व आपल्या आमदारांनी केलं आणि सर्वांनी ते मान्य केलं। मात्र महेंद्र दळवी या आव्हानाला कुठेतरी मानताना दिसत नाहीये किंवा महेंद्र दळवी अजूनही रायगडच्या जागेसाठी जे आहेत ते कुठेतरी संघर्ष करताना पाहायला मिळतात। रायगडची जागा शिवसेनेला जर मिळावी यासाठी अजूनही त्या ठाम भूमिकेवर आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तरी आता अशा सूचना केल्या असतील की सर्वांनी युती धर्म पाळावा। महेंद्र दळवी त्याला कुठेतरी केराची टोपली दाखवत आहेत का, अशा प्रकारची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। त्यामुळे महेंद्र दळवी यांनी भूमिका घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा महेंद्र दळवी यांचे कान टोचणार का, किंवा महेंद्र दळवी यांना जो आपल्या मुलीसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो मागे घ्यायची सूचना करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। निश्चित। धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। भव्य लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।